जय भोलेनाथ. वृश्चिक राशींच्या जातकांनो, सावधान राहा, अतिशय सावध राहा आणि डोळ्यात तेल घालून तयार राहा. कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावर आता साक्षात एक अतर्क्य आणि अदृश्य शक्ती उभी राहणार आहे. ही शक्ती तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा भीती दाखवण्यासाठी मुळीच नाही, तर तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक जन्मांपासून रखडलेला नशिबाचा तो भयानक आणि अकल्पित असा यू-टर्न आणण्यासाठी स्वतःहून चालून येणार आहे, ज्याची तुम्ही युगानुयुगांपासून प्रतीक्षा करत होतात. माझ्या प्रिय मित्रांनो, जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्या राहत्या घरात अचानक काही विचित्र घटना घडू लागल्या असतील, काही अनामिक आवाज किंवा सुगंधाचा भास होत असेल, तर समजून जा की आधुनिक विज्ञानालाही कधी न समजणारा आणि न उलगडणारा असा पुढच्या 48 तासांचा एक महाथरार तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे. साक्षात महाकाळाने तुमच्या नशिबाची धुळेने माखलेली पाने स्वतःच्या हाताने उलटायला सुरुवात केली असून, तुम्ही जर अजूनही गाढ झोपेत असाल किंवा या संकेताकडे दुर्लक्ष करत असाल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव दुसरे काहीच नसेल. वृश्चिक राशींच्या जातकांनो, हा साक्षात देवाधिदेव महादेवाचा तुम्हाला दिलेला शेवटचा इशारा समजा. मी पुन्हा पुन्हा पोटतिकडीने सांगतोय की जर या दैवी इशाऱ्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तर पुढची 5 वर्षच काय, पण संपूर्ण आयुष्यभर तुम्ही फक्त गरिबीशी आणि संकटाशी झुंजत बसाल. तुमच्या आजूबाजूला आता काही गूढ आणि रहस्यमय संकेत दिसू लागले आहेत. मग ते तुमच्या घरातील एखाद्या पाळीव प्राण्याचे मध्यरात्री होणारे विचित्र वागणे असो किंवा अगदी शांत वातावरणात अचानक अंगावर काटा आणणारी ती थंडगार लहरीची हालचाल असो. ही कोणतीही मृत्यूची भीती नसून तुमच्या अनेक वर्षाच्या दारिद्र्याचा आणि तुमच्या कपटी शत्रूंचा कायमचा अंत होण्यापूर्वीची एक भयानक शांतता आहे. येणाऱ्या या अवघ्या 48 तासाच्या काळात तुमच्या वास्तूमध्ये असे काही अघटित आणि विलक्षण घडणार आहे की ज्याच्या दैवी प्रभावाने तुमचे आत्तापर्यंत कोळशासारखे काळवंडलेले नशीब साक्षात सोन्यासारखे झळाळू लागेल. पण त्यासाठी तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णपणे जागृत राहण्याची अत्यंत गरज आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, तुमच्या क्रूर शत्रूंना मनातून असे वाटत आहे की त्यांनी कारस्थाने करून तुम्हाला कायमचे संपवले आहे आणि मातीत मिसळले आहे. पण त्या बिचाऱ्या मूर्खांना काय माहिती की साक्षात महादेव आता त्यांच्या संपूर्ण कुळाच्या विनाशाची उलटी गिनती आणि तांडव सुरू करत आहेत. आजच्या या भयानक कालरात्री तुमच्या आयुष्यात एक असा अत्यंत गुप्त निरोप किंवा एखादे महत्त्वाचे कागदपत्र अनपेक्षितपणे येणार आहे, जे मिळताच तुमच्या शत्रूच्या पायाखालची जमीन सरकेल आणि त्यांचा थरकाप उडेल. कारण तुमच्या हाती आता साक्षात कुबेराच्या अक्षय खजिन्याची गुरुकिल्ली लागणार आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण अर्धवट माहिती घेऊन जर तुम्ही या 48 तासाच्या दैवी चक्रव्यूहात प्रवेश केलात, तर नशिबाचा हा होणारा चमत्कार तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे तुमच्यासाठी शापही ठरू शकतो. म्हणून नक्की काय आहे ते महादेवाचे दडलेले गुपित, ते या भविष्यवाणीत शेवटपर्यंत जाणून घ्या. तर वृश्चिक राशींच्या भाग्यवान जातकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या राहत्या घरात आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक ऊर्जेमध्ये एक विलक्षण आणि अद्भुत बदल जाणवायला सुरुवात होईल. शास्त्र असे सांगते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब 180 अंशात पालटणार असते, तेव्हा निसर्ग आणि पंच महाभूते तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक विशिष्ट प्रकारची कंपने आणि ऊर्जा निर्माण करतात. तुम्हाला अचानक असे वाटू लागेल की घरात कुणीही नसताना सुद्धा तुमच्या खांद्यावर कुणीतरी अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने हात ठेवला आहे. अजिबात घाबरू नका, कारण हा कोणताही नकारात्मक किंवा वाईट संकेत नसून प्रत्यक्ष कैलासपती महादेवाची तुमच्यावर झालेली अफाट कृपा आणि तुमच्या राशीचा पराक्रमी स्वामी मंगळदेवाचा तुमच्यावर होणारा प्रखर तेजाचा आशीर्वाद असणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, आजवरच्या प्रत्येक संकटाला, अपमानाला आणि कठीण प्रसंगांना तुम्ही फक्त एकट्याने तोंड दिले आहे. जिथे तुमच्या रक्ताच्या माणसांनी आणि जवळच्या मित्रांनी ऐनवेळी तुमची साथ सोडली होती, तिथे आता एक शक्ती तुमच्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहणार आहे. तुमच्या मानवी बुद्धीला आणि तर्काला कधीही न पटणाऱ्या गोष्टी आता प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर घडायला सुरुवात होतील. कदाचित तुम्ही उद्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडाल, पण ऐनवेळी निसर्ग असा काही खेळ करेल की तुमचा ठरलेला मार्ग अचानक बदलेल.
पण लक्षात ठेवा, तो बदललेला मार्गच तुम्हाला अशा काही गुप्त जागी किंवा व्यक्तीकडे नेऊन सोडेल जिथे तुमच्या आयुष्यातील प्रगतीची आणि श्रीमंतीची खरी रहस्ये लपलेली आहेत. या काळामध्ये तुमच्या घरातील वातावरण अचानक अत्यंत गूढ आणि गंभीर होईल. तुमची पाळीव प्राणी किंवा घरातील लहान मुले अचानक शांत होतील किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्याकडे श्वास रोखून एकटक पाहू लागतील. हे साधे संकेत नसून तुमच्या आयुष्यात काहीतरी अवाढव्य आणि अघटित घडणार असल्याची ती पूर्वसूचना आहे. ही शांतता कोणत्याही वादळापूर्वीची नसून तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचा दारिद्र्याचा काळ कायमचा नष्ट होऊन यशाचा एक सुवर्ण अध्याय सुरू करण्यापूर्वीची एक पवित्र नांदी असणार आहे. या दैवी ऊर्जेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. यासोबतच वृश्चिक राशींच्या जातकांनो, आता तुमच्या संयमाची आणि सहनशक्तीची कठीण परीक्षा संपली असून प्रत्यक्ष न्यायाचा आणि कर्मफळाचा काळ आता सुरू होणार आहे. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही अनेक वर्षापासून एखाद्या तहानलेल्या चातकासारखी वाट पाहत होतात, ती संधी आता अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात किंवा मध्यरात्री आलेल्या एका रहस्यमय फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. नशिबाचा हा यू-टर्न इतका वेगवान, अनपेक्षित आणि वादळी असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाईल. ही केवळ एक संधी नसून तुमच्या आयुष्यातील शेवटच्या संघर्षाचा अंत करणारा एक महान दैवी चमत्कार असणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या 48 तासाच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत तुमच्या शत्रूंचा असा काही थरकाप उडणार आहे की ज्यांची त्यांनी त्यांच्या वाईट स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. आजवर ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा, तुमच्या भाबड्या स्वभावाचा आणि तुमच्या शांत राहण्याचा गैरफायदा घेतला, तुमच्या प्रगतीत काट्यासारखे अडथळे आणले किंवा तुमच्या पाठीमागे नीच प्रकारची कारस्थाने रचली, त्यांच्यासाठी आता नियतीची आणि मृत्यूची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुम्हाला त्यांच्याशी आता तोंड उघडून वाद घालण्याची किंवा स्वतःचा हात वर करून ताकद दाखवण्याची अजिबात गरज उरलेली नाही. कारण परिस्थितीचे आणि काळचक्राचे चाक आता असे काही फिरले आहे की तुमचे सर्व शत्रू स्वतःच विणलेल्या कपट्याच्या जाळ्यात स्वतःचे पाय अडकून स्वतःच उद्ध्वस्त होतील. जशी जशी आजची रात्र गडद होत जाईल तसा तसा तुमच्या विरोधकांचा पोटशूळ आणि जळफळाट अगदी शिंगेला पोहोचेल. समाजात अचानक वाढणारा तुमचा मान सन्मान, तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे वैभव पाहून तेच लोक जे कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, त्यांच्या मनात आता अचानक मृत्यूची भीती निर्माण होईल. आज त्यांना वाटणारी ही भीती केवळ तुमच्या यशाची नसून तुमच्या पाठीशी हिमालयासारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्या अफाट आणि अदृश्य ईश्वरी ताकदीची असेल. त्यांना आता या गोष्टीची जाणीव होईल की त्यांच्या क्षुद्र आणि नीच ताकदीपेक्षा तुमचे नशीब आता 1000 पटीने बलवान झाले आहे आणि त्यांच्या दारुण पराभवाचा जिवंत पुरावा तुमचा हा जागतिक विजय असणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशा काही अत्यंत महत्त्वाचे किंवा रहस्यमय सरकारी आणि खाजगी कागदपत्रांचा प्रवेश होईल जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा आणि दशाच बदलून टाकणार आहे. हे कागदपत्र एखादे रखडलेले कायदेशीर कोर्टाचे पत्र असू शकते, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जमिनीचा एखादा मोठा व्यवहार असू शकतो किंवा तुमच्या नोकरीतील अडकलेल्या पदोन्नतीचा एखादा अधिकृत आदेशही असू शकतो. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल तेव्हा पहिल्या क्षणी तुम्हाला आनंदापेक्षा तुमच्या स्वतःच्या छातीत एक विचित्र धडधड जाणवेल. जणू काही नियती तुम्हाला स्वतः विचारत आहे की तू तुझ्या आयुष्यात होणाऱ्या या अवाढव्य बदलासाठी आणि येणाऱ्या मोठ्या जबाबदारीसाठी खरोखरच तयार आहेस का? वृश्चिक राशींच्या जातकांना या कागदपत्रासोबतच एक अनामिक भीतीसुद्धा जोडलेली असेल. तुम्हाला क्षणभर असा अनुभव येऊ शकतो की कोणीतरी तुमच्या या अफाट यशावर वाईट नजर ठेवून आहे किंवा ही मोठी संधी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहे. काही दिवसात एखादी जुनी फसवणूक किंवा कागदपत्रातील तांत्रिक चूक तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकते. पण अजिबात डगमगू नका, कारण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे काही भ्रमिष्ट क्षण असतील. ज्या पत्रावर आणि नशिबावर प्रत्यक्ष महादेवाचा आशीर्वाद आहे ते पत्र तुमचे भाग्य सुवर्ण अक्षरात लिहिल्याशिवाय राहणार नाही. ही दगडावरची काळी रेष आहे असे समजा. वृश्चिक राशींच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला अत्यंत सावधगिरीचा एक मोठा धडा देऊन जाईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी कराल तेव्हा पूर्णपणे जागृत आणि सावध राहा, कारण घाईघाईत घेतलेला कोणताही छोटासा चुकीचा निर्णय तुमच्या या सोन्याच्या संधीला लोखंडात बदलू शकतो.
या 2 दिवसात तुम्हाला एक असा निरोपसुद्धा मिळेल जो सुरुवातीला कदाचित कडू, भीतीदायक किंवा नकारात्मक वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील यशाच्या महामार्गाचे बंद दरवाजे उघडणारा ठरेल. नशिबाच्या या इतक्या मोठ्या खेळाचा पडद्यामागून सूत्रधार खुद्द महादेव आहेत. त्यामुळे फक्त तुमचे कर्म करा आणि फळाची चिंता त्या ईश्वरावर सोडून द्या. त्यासोबतच वृश्चिक राशींच्या जातकांनो, या कालचक्राच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात धनाचा आणि संपत्तीचा असा काही चमत्कारी योग सुरू होईल ज्याची तुम्ही तुमच्या स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. कारण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ असा धनयोग आणि राजयोग या 48 तासात तुमच्या कुंडलीत इतके सक्रिय होणार आहेत की तुमचे उत्पन्नाचे सर्व बंद पडलेले जुने मार्ग अचानक जिवंत होतील. हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा एखाद्या अकल्पित, अजान आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी चालून येईल. कदाचित तुमची विसरलेली एखादी जुनी गुंतवणूक, शेअर्स किंवा तुमच्या हक्काच्या मालमत्तेचा अनेक वर्षांपासून कोर्टात रखडलेला निकाल अचानक तुमच्या बाजूने लागल्याने तुमची रिकामी असलेली तिजोरी आता ओसडून वाहू लागेल. वृश्चिक राशींच्या जातकांनो, जेव्हा लक्ष्मी आणि समृद्धी तुमच्या घरात कायमस्वरूपी स्थिर होईल तेव्हा तुमच्या मनात एक अनामिक भीतीसुद्धा निर्माण होऊ शकते की हे सर्व खरं तर आहे ना, की एखादे सुंदर स्वप्न. पण ही भीती केवळ तुम्हाला भविष्यासाठी सावध करण्यासाठी आलेली आहे. हे आलेले अफाट धन केवळ चैनीसाठी किंवा विनाकारण उधळपट्टीसाठी खर्च न करता तुमच्या भविष्यातील एका मोठ्या साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी अत्यंत शहाणपणाने वापरा. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो काही आकडा दिसेल तो पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास 1000 पटीने वाढलेला असेल आणि तुमची समाजातील पद एका रात्रीत उंचावेल. मित्रांनो, त्यासोबतच वृश्चिक राशींच्या जातकांनो, एक महत्त्वाची गोष्ट मात्र गाठीशी बांधून ठेवा की जेव्हा धन येते तेव्हा ते सोबत नातेवाईकांच्या आणि तथाकथित मित्रांच्या जळक्या नजरासुद्धा घेऊन येते. तुमच्या श्रीमंतीचा सुगावा लागताच काही स्वार्थी आणि मतलबी लोक मदतीचा बहाणा करून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. हीच तुमची खरी परीक्षा आहे. या 2 दिवसात तुमच्या आर्थिक फायद्याची किंवा यशाची चर्चा उथळपणे चार चौघात किंवा सोशल मीडियावर अजिबात करू नका. कारण गुप्तता हीच वृश्चिक राशीच्या या अफाट प्रगतीचे सर्वात मोठे आणि एकमेव गुपित आहे. तुमची ही गुप्तता तुमच्या शत्रूंना केवळ तुमच्या दहशतीत जळून खाक व्हायला नक्कीच भाग पाडेल. तर वृश्चिक राशींच्या जातकांनो, या 48 तासाच्या थरारक प्रवासाचा शेवट होताना तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली अंतिम गुप्त उपाय करायचा आहे जो तुमच्या यशावर लागलेली सर्व वाईट नजर कायमची भस्म करून टाकेल. मध्यरात्रीच्या एकांतात जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल तेव्हा आपल्या कुलदेवतेचे आणि महादेवाचे मनापासून स्मरण करा आणि शांतपणे तुपाचा एक दिवा लावा. तुमच्या मनात असलेली सर्वात मोठी भीती, मग ती आर्थिक असो व शत्रूची, त्या पवित्र ज्योतीमध्ये अर्पण करा. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता हवी आणि तुम्ही त्या काळात कोणाशीही एक शब्दही बोलता कामा नये. जर हे यशस्वीपणे तुम्ही केले तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी कोणतीही सैतानी ताकद या विश्वात शिल्लक राहणार नाही. त्यासोबतच वृश्चिक राशींच्या जातकांनो, जेव्हा या गूढ काळाचा शेवट होईल आणि उद्याचा तेजस्वी सूर्य उगवेल तेव्हा तुम्ही एका नव्या सामर्थ्यासह आणि आत्मविश्वासासह जन्माला आलेले असाल. तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही, कारण ज्यांनी तुम्हाला कालपर्यंत नाकारले होते किंवा जे तुम्हाला अर्ध्या वाटेत सोडून गेले होते तेच लोक आता तुमच्या चरणाशी येऊन लोटांगण घालतील. तुमच्या शत्रूचे चेहरे काळे पडतील आणि त्यांची भीतीच आता तुमची खरी शक्ती बनेल. हा काळ केवळ एक योगायोग नसून खुद्द महादेवाने तुमच्यासाठी पाठवलेला एक महान सांगावा आहे जो तुम्हाला गरजून सांगत आहे की आता रडण्याचे दिवस कायमचे संपले असून राज्य करण्याचे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या 48 तासाच्या काळासंधीत महादेवाचा एक अमोघ उपायसुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण अडथळे दूर करू शकतो. जर तुम्हाला वारंवार कामात अपयश येत असेल, शत्रूंचा नाहक त्रास होत असेल किंवा नातेवाईकांकडून मानसिक छळ होत असेल तर या काळात एका तांब्याच्या कळसात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ओम नमः शिवाय या पवित्र मंत्राचा 108 वेळा जप करत ते जल महादेवाच्या पिंडीवर अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. अर्पण केल्यानंतर महादेवाच्या चरणांना स्पर्श करून ते पाणी आपल्या कपाळाला लावायला विसरू नका. हा छोटासा वाटणारा उपाय देखील तुमच्या नशिबातील सर्व मोठे काल दोष दूर करून तुमच्यासाठी कुबेर देवाचे दरवाजे कायमचे उघडू शकतो.
वृश्चिक राशींच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती फक्त शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवायची. हा थरार फक्त एक सुरुवात आहे मित्रांनो. खरा चमत्कार अजून पुढे असणार आहे. जर तुमची ईश्वरावर आणि स्वतःच्या नशिबावर अढळ श्रद्धा असेल तर या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये इतकी मोठी ताकद आहे की ती तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांना गती देऊ शकते. आणि याच दैवी प्रवासात कायमचे सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण वृश्चिक राशीचा विजय आता अटळ आणि निश्चित आहे. जय भोलेनाथ.